हाय. तर बऱ्याच वर्षापासून हॉल हे प्रकरण, शॉपिंग हॉल हे प्रकरण गाजतंय. तर आता हे शॉपिंग हॉल हे काही आपल्या देशातलं नाही, हे देशाबाहेरचं पिल्लू आहे, ज्याला आपण फार पॅम्पर केलेलं आहे. मला हे हॉल वगैरे माहीतच नव्हतं. जेव्हा मी ऐकलं तेव्हा माझ्या डिक्शनमध्ये भर पडली आणि मी शॉपिंगचे हॉल पाहिले. सो बेसिकली हे ब्रँडेड क्लोथ्स, किचन ऑर्गनायझर्स, किचन ॲसेसरीज, इतर ॲसेसरीज अशा बऱ्याच गोष्टींचे हॉल असतात. ते युजफुलही असतात. म्हणजे कुठलाही प्रॉडक्ट कुठून घेतला आहे, त्याची प्राइस किती आहे, ते कितपत उपयुक्त आहे, त्याचे ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, कपडे असतील तर फिटिंग, हे सगळी इत्यंभूत माहिती तिथे पुरवली जाते. कधी कधी ते प्रमोशनल असतात, मिसगायडिंग असतात, पण काही वेळा बऱ्याचदा ते युजफुल ठरतात. पण महत्वाचं काय आहे तर ते हॉल करणारे जे गोंडस चेहरे असतात, वेल मेंटेन, ते फार गोंडसपणे ही सगळी माहिती पुरवतात आणि अगदी लढीवाळपणे त्यांचं हसणं, हे सगळं तर लोकांचे अगदी हाल होतात हे हॉल बघून. तर आतापर्यंत हे हॉल काही मला माहित नव्हते. मला फक्त 2च हॉल माहिती होते. ते कुठले तर आपल्या 1 BHK घरातला हॉल म्हणजे लिव्हिंग रूम, जिथे आपण उठतो, बसतो, खातो, पितो, आपल्या रोजच्या दैनंदिन गरजांचा भाग. आणि दुसरं हॉल म्हणजे जिथे लग्न होतं, म्हणजे जो आयत्या वेळी मिळत नाही बुकिंग केल्याशिवाय, जो आपले हाल करतो, जो आपली लायकी ठरवतो, तो हॉल. तर तुम्हाला कुठल्या हॉलचे व्हिडिओ आवडतात बघायला? ऑब्व्हियसली शॉपिंग हॉल्स, जिथे छान छान चेहरे येतात, तर त्याला आपण लाईक, शेअर, सबस्क्राईब करतो. आता पहिला मला माहीत असलेला हॉल म्हणजे आपल्या 1 BHK घरातला हॉल, म्हणजे तो आपल्यासाठी लिव्हिंग रूम, गेस्ट रूम सगळा असतो. आपण तिथे उठतो, बसतो, अभ्यास करतो, मजा करतो, खातो, पितो, झोपतो, वेळप्रसंगी पाहुण्यांची उठबस होते, टीव्ही बघतो, गाणी गातो. जो आपल्या प्रत्येक दैनंदिन जीवनातील क्षणाचा तो भागीदार असतो, एक महत्वाचा घटक असतो आपल्या मध्यमवर्गीय जीवनातला. सो सगळ्या भावभावनांचे एक्सचेंज तिथेच होत असतात. पण त्यावर आपण व्हिडिओ बघायला प्रेफर करू का? करू कधीतरी, पण शॉपिंग हॉल मात्र महत्वाचे. दुसरा मला माहीत असलेला हॉल म्हणजे कुठला तर तो लग्नाचा, जो आपल्याला ॲडव्हान्समध्ये बुक करावा लागतो. बुक केला नाही तर हाल होतात, ऐनवेळी जास्त चार्जेस द्यावे लागतात. मे महिन्यात AC हॉल मिळणं मुश्किल असतं आणि नॉन AC हॉल असेल मे महिन्यात तर अगदी बेहाल करतात. आणि आमच्याकडे कोकणात तर जर वाटाण्याचा सांबार असेल जेवणात आणि नॉन AC हॉल असेल तर तुम्ही कामातून गेलातच समजा. तर अशा या हॉलच्या निरनिराळ्या गमती असतात. म्हणजे प्रत्येक जण लग्नात सनईवाला कांठळ्या बसवत असतो. तर महिला विशेषतः दुसऱ्यांचे दागदागिने, साड्या याची टेहळणी सुरू असते त्यांचे. म्हणजे एक स्पेशल लक्ष असतं त्यांचं. लहान मुलं आईस्क्रीमच्या मागे असतात, तर तरुण आपापले क्रश शोधत असतात. ज्येष्ठ मंडळी असं भावी वधूवरांसाठी तेथे प्रॉस्पेक्टिव्ह वर वधू ह्यांचा शोधकार्य मोहीम त्यांची सुरू असते. तर असे बऱ्याच गोष्टी घडत असतात, लोक एन्जॉय करत असतात. तर मी पाहिलं आहे की म्हणजे नुकतीच लग्न झालेली मावशी ही ते नवऱ्याला सोडतच नव्हती लग्नामध्ये. म्हणजे ते वोडाफोनच्या डॉगीप्रमाणे वेर एव्हर यू गो इन दिस ब्युटिफुल वर्ल्ड असा प्रकार होता. पण लग्न झालेले म्हणजे 2-3 वर्ष झालेले जे कपल्स होते ते एकमेकांच्या वाऱ्यालाही उभे राहत नव्हते. ते मस्त आपले ग्रुप जमून त्यांची धमाल मस्ती, म्हणजे काका काकी, वेगवेगळे मावशी, आत्या, हे सगळे ग्रुप्स त्यांचे जमून एन्जॉय करत होते. तर या अशा गोष्टी असतात, धमाल असते, मजा असते. माझे एक काका आहेत जे लग्नाच्या पंक्तीतल्या म्हणजे पहिली पंगत जी असते ना त्याच्यात जेवण प्रेफर करतात. म्हणजे मलाही ते पटतं. म्हणजे त्यांना वाटतं की तिथे ताट वाट्या हे जे आहे ना ते सगळं स्वच्छ असतं. म्हणजे पहिला लॉट असतो, जेवण फ्रेश असतं आणि स्पेशली भाजी गरमागरम असते. तुमच्या अशा हॉलच्या काय आठवणी आहेत, काय किस्से आहेत ते तुम्ही कॉमेंट करून सांगा. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब, स्टे ट्यून, बाय बाय.